नमस्कार. लोकमान्य. लेखिका पूर्वा रिसबूड. अभिवाचन अनुराधा कर्वे. बाबा महाराजांची सारी मिळकत कायद्याप्रमाणे टिळकांना जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात करावयाची होती. त्या अर्जाची सुनावणी 14 जुलै 1920ला व्हायची होती. 12 जुलै 1920 रोजी टिळक नेहमीप्रमाणे सरदार गृहात जाऊन उतरले. पुढील 2 दिवसात आपण तयार केलेली कैफियत त्यांनी आपल्या वकिलांना समजावून सांगितली. ठरल्याप्रमाणे 14 जुलै 1920ला अर्जाची सुनावणी झाली. 21 जुलै 1920ला हायकोर्टाने बाळा महाराजांचा अर्ज नामंजूर करून टाकला. प्रतिवादीचा खर्चही देववला आणि टिळकांना फार मोठे आणि शेवटचे यश मिळवून दिले. टिळकांनी कज्जा जिंकला. तारीख 20 जुलै 1920 रोजी दिवाण चमनलाल हे टिळकांना भेटायला गेले. टिळकांना त्यावेळी किंचित ताप आला होता. दिवाण चमनलाल यांनी टिळकांना सहज थोडं हिंडून आलात तर तुम्हाला बरं वाटेल असं म्हटलं आणि अंगात ताप असतानासुद्धा टिळक दूरवर हिंडून आले. गाडीत सुमारे 2 तास गांधींच्या असहकारितेवर आणि भारतीय मजूर परिषदेच्या चळवळीवर त्यांचं बोलणं चाललं होतं. चमनलाल यांनी टिळकांनी अखिल भारतीय मजूर परिषदेचं उपाध्यक्ष होण्यास सांगितले आणि टिळकांनी ते मान्यही केलं. उघड्या गाडीवर दूरवर हिंडून आल्याने त्यांना वारा बाधला आणि त्यामुळे रात्री त्यांना थोडा अधिक ताप आला. त्या दिवसापासून त्यांनी जे अंथरूण धरलं ते त्यांचं अखेरपर्यंत सुटलंच नाही. हायकोर्टाची सुनावणी नसती तर टिळक सोलापूरच्या कोरड्या हवेच्या जागी जाणार होते. 20 जुलै 1920 पासून सोमवारपर्यंत ताप मलेरियाचा समजून उपाययोजना होत होत्या. पण पुढील सोमवारपासून न्यूमोनियाची लक्षणं स्पष्ट दिसू लागली. प्रथम उजवीकडील फुफ्फुसाचा खालचा भाग सुजला. नंतर कोठा फुगला. त्यामुळे वरच्यावर उचकी लागून काळजावर दडपण येऊ लागलं. औषध देऊन उचकी हटवताच वात उद्भवला आणि त्यानंच अखेर जोर धरला. या 10 दिवसात ताप 104 डिग्रीवर कधीही वाढला नाही. शुक्रवार 23 जुलै 1920 हा टिळकांचा 64वा वाढदिवस. त्या दिवशी त्यांच्या प्रकृतीला थोडा आराम वाटला. ते थोडा वेळ आपल्या बिछाण्यावर उठून बसले. भोवतालच्या मंडळींशी बोलताना त्यांनी थोडा थट्टाविनोदसुद्धा केला. सोमवार 26 जुलै 1920 पासून त्यांचं दुखणं वाढलं. 27 जुलै रोजी थोडा घाम आल्याने उतारा पडेल अशी डॉक्टरांना आशा वाटली. पण ताप बाह्य लक्षण ठरून शक्तिपात हाच खरा रोग ठरला. 27 जुलै 1920 पासून मात्र शुद्ध जाऊन येऊन असे. त्यामुळे भेटायला येणाऱ्या मंडळींपैकी टिळक काहींना ओळखत नसत. शुक्रवार आणि शनिवार म्हणजे 29 जुलै आणि 30 जुलै बेशुद्धावस्थेतच गेले. पण शनिवार 31 जुलै 1920च्या 3ऱ्या प्रहरापासून समूळ आशा सुटली होती. नाडी क्षीण होती पण तिने दगा दिला नव्हता. मुंबईतील बहुतेक सर्व स्नेही डॉक्टर मंडळींनी आपापली नित्याची कामं जवळजवळ टाकून दिली होती आणि त्यांच्याभोवती तज्ज्ञ माणसांचा जागता पहारा होता. स्वयंसेवक मंडळींनी सरदार गृहाच्या वरच्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत आपली माळ 24 तासापर्यंत अखंड ठेवली होती. मुंबईतील दैनिक पत्रातून रोज 1-2 वेळा तरी टिळकांच्या आजाराची ताजी बातमी प्रसिद्ध होत होती. आपल्या घरचाच माणूस समजून सरदार गृहाच्या मालकांनी टिळकांकरता अनेक धर्मकृत्य करवली. शेवटच्या 2 दिवसात तर तारयंत्राला टिळकांचा समाचार हेच एक मोठं काम होऊन राहिलं होतं. 31 जुलै 1920 पासून पुण्याच्या कॉन्ट्रॅक्टर रानड्यांचा फोन 24 तास खुला होता. शनिवार तारीख 31 जुलै 1920ला रात्री 9 वाजता
टिळकांना श्वास लागला. त्यांचा शेवटचा क्षण जवळ आला होता. दादासाहेब खापर्ड्यांनी आल्याच्या रसातून हेमगर्भाची मात्रा त्यांना चाटवली. डॉक्टरांनी अखेरचा उपाय म्हणून लोकमान्यांच्या मज्जारज्जूत इंजेक्शन दिलं. पण मध्यरात्री रविवार 1 ऑगस्ट 1920 12:40 त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. डॉक्टर देशमुख, भडकमकर, डॉक्टर वेलकर, डॉक्टर साठे यांनी खोलीबाहेर येऊन आभाळाकडे पाहून टिळक आता मनुष्याधीन स्थितीत राहिले नसून ईश्वराधीन झाले असे उद्गार काढले. डॉक्टर मंडळी बाजूला झाल्यावर जवळच्या मंडळींनी टिळकांचे शरीर पलंगावरून उचलून खाली ठेवले. सर्वत्र शांतता पसरली. सगळ्या हिंदुस्थानाला शोकात लोटणारी बातमी पसरली. टिळकांच्या मृत्यूची बातमी कळताच नाटक, सिनेमा इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम एकदम स्थगित झाले. पुण्यास ही बातमी कळताच सकाळच्या मेलमध्ये इतकी गर्दी झाली की तिकीट विचारणं आणि पाहणं अशक्य होऊन बसलं. म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी एक स्पेशल ट्रेन काढली, पण तीही भरली आणि एक्सप्रेसला गर्दी झालीच. सकाळपासून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. सकाळीच टिळकांचं शव व्यवस्थित रीतीने चौरंगावर बस्त करून त्यांच्या अंगावर शालजोडी घालून, कपाळाला भस्म लावून, पुष्पहार घालून सरदार गृहाच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीत आणून ठेवलं होतं. त्यामुळे रस्त्यावरून परस्पर दर्शन घेऊन लोक जात होते. टिळकांचे दहनसंस्कार करावे म्हटलं तर सोनापूरच्या स्मशानभूमीत गर्दीमुळे ते शक्य नव्हतं. समुद्रकाठच्या वाळवंटात प्रशस्त जागेत दहन केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पोलीस कमिशनरला सर्व हकीकत सांगून चौपाटीची परवानगी मागितली. सरकारने परवानगी देताना, आज दहन करण्याला चौपाटीची परवानगी आम्ही विशेष प्रसंगी म्हणून देत आहोत, तरी पण या दहनभूमीवर पुढे आम्ही कोणताही हक्क सांगणार नाही अशी कबुली घ्यायला ते विसरले नाहीत. सुमारे 1:30 वाजता स्मशानयात्रेला सुरुवात झाली. अनेक प्रमुख लोकांनी एकामागून एक खांदे दिले. महात्मा गांधी, डॉक्टर किचलू, मौलाना शौकत अली, जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय इत्यादी नेते आळीपाळीने खांदा देत होते. त्यात कोणी जात धर्म पाहिला नाही. मुसलमान पुढाऱ्यांनीही मधून खांदे दिले. ज्या रस्त्याने यात्रा गेली त्यातील खालचे वरचे मजले आणि गॅलऱ्या स्त्री पुरुषांनी भरून केल्या होत्या. क्रॉफर्ड मार्केटपासून धोबी तलावापर्यंत माणसांचा विराट सागर पसरला होता. दिंड्यांचे अखंड भजन सुरू होते आणि मधून शवासनावर पुष्पवृष्टी होत होती. यात्रा चौपाटीवर पोचल्यावर गर्दी जागच्या जागी उभी राहून तिच्या घेरामध्ये लहानशी जागा मोकळी ठेवून तीत चंदन काष्ठांचं सरण रचण्यात आलं. काही थोर लोकांची समयोचित अशी लहानशी भाषणं झाल्यानंतर अग्निसंस्कार करण्यात आले. कमी नभते सृष्टीत अवांतर प्राणी न्यायाला, आयुष्य उणे जाहले टिळक बळवंतरायाला. प्रसिद्ध साहित्य सम्राट, कायदे मंडळाचे सभासद आणि लोकमान्य टिळकांचे केसरीमधील सहाय्यक संपादक न. चि. केळकर यांनी लोकमान्य टिळकांच्या शेवटच्या प्रवासाचे वर्णन असे केले आहे. ते म्हणतात, लोकमान्य टिळक तारीख 12 जुलै रोजी मुंबईस जाण्याकरता गायकवाड वाड्यातून बाहेर पडले. ते मुंबईहून गायकवाड वाड्यात तारीख 3 ऑगस्ट रोजी परत आले. पण या दोन्ही प्रसंगात केवढं अंतर! जाताना ते आपल्या 3.5 हात देहानिशी बाहेर पडले. येताना ते अंगुष्ट मात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचाच पोशाख घातला होता. येताना त्यांनी चिताभस्माचं रूप धारण केलं होतं. जाताना ते आपल्या पायांनी गेले. येताना एका विधभर लांबीच्या चंदनी पेटीत निजून आपल्या परिचारिकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता. येताना त्या सर्व व्यापांचा त्याग त्यांनी केला होता. जाताना ते वासना पूर्ण होते. येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते. येताना
त्यांनी स्वतः शाश्वत मौन व्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाताना त्यांनी टिळक पूर्ण असं पुणं सोडलं. येताना मात्र त्यांनी टिळक शून्य अशा पुण्यात प्रवेश केला. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघाची झाला देह ब्रह्म.